काम करायचं असेल तर या 4-5 कॉपीज आपल्याकडे काढून ठेवा. ही आमची चूक होती. कारण का तिथे बसलेला एक फितूर माणूस होता, गद्दार होता, त्याच्या हातात चाव्या होत्या. त्यांनी ते पत्र घेतलं आणि ते देऊन टाकलं. आणि तेच पत्र त्यांनी जाऊन गव्हर्नरला दिलं, या 53 आमदारांचा पाठिंबा. मग का नाही 53 आमदार गेले त्यांच्याबरोबर? कुठे ते हरियाणा वगैरेला पळून गेले होते तिथे. खोटं बोलायचं. आता ज्या पद्धतीने टीका अरे धनंजय मुंडे तर दुपारी आले आणि साहेबांनी विचार कुठे होतात? साहेब गाढ झोपलो होतो, एवढी झोप लागलेली काही कळलंच नाही. अरे दुपारी 3 वाजता कोण झोपतं का रे? 2019ला साहेबांनी जेव्हा समोर आले तेव्हा एकदम असे कावरे बावरे, झोपलो होतो साहेब, झोपलो होतो. अरे 3 वाजता मला काहीच माहिती नाही साहेब काय झालं काय झालं. अरे तुमच्या गाड्यावरनं सगळ्या बंगल्यांचा हालचाली होत होतं ना, सगळे फोन तुमच्या बंगल्यावरनं फिरत होते. कशाला खोटं बोलायचं महाराष्ट्राशी? आयुष्यभर खोटं बोललात, आधी काकाला फसवलं. तेव्हाही साहेब सांगत होते की तुम्ही माझ्या पक्षात येऊ नका, मला हे आवडत नाही घर फोडलेलं. हे माझ्या समोरची गोष्ट आहे, माझ्या समोरची. आता ते कसं झालं काय झालं मी आतमधल्या गोष्टी नाही सांगत, पण स्वतः साहेबांनी गोपीनाथराव मुंडेंना फोन केलेला की तुमचं घर फुटतंय, सांभाळा. हा या शरद पवारांचं हृदय आहे. हे कोणी घेतलं असेल हे मी वेगळं तुम्हाला सांगायला नको, पण शरद पवारांना घर फोडलेलं आवडतच नाही. धनंजय मुंडेंचं असं म्हणणं आहे की शरद पवारांना जे पुलोचं सरकार केलं ते त्यांचे संस्कार म्हणायचे आणि अजित पवारांना केलं तर त्याला गद्दारी. अहो पुलोच्या संस्कारामध्ये भारतीय जनता पार्टी नव्हती, जनसंघ नव्हता, जनता पार्टी होती. एस.एम. जोशींच्या नेतृत्वाखाली एस.एम. जोशींनीच प्रस्ताव ठेवला होता. इतिहासात मध्ये जाऊन बघा, 1977 साली केंद्रामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं. त्या जनता पार्टीमध्ये अटच होती की तुम्ही रासवा संघाचे राजीनामे द्या आणि मग सरकारमध्ये या. दुहेरी सदस्यत्व आम्ही मान्य करणार नाही. दुहेरी सदस्यत्वावरती एकमत झालं आणि मग जयप्रकाश नारायण यांनी मोरारजी भाईंना यादी दिली आणि मोरारजी भाईंनी मंत्रिमंडळ जाहीर केलं. त्याच्यानंतर झालेल्या हालचालींमध्ये एस.एम. जोशींनी शरद पवार साहेबांपुढे प्रस्ताव ठेवला की आपण गव्हर्नमेंट बनवूया. कोण? जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी नाही, जनसंघ नाही. ज्यांनी RSSचं सदस्यत्व सोडलं होतं, आशू अडवाणी, मला सगळ्या म्हणजे मला मिनिस्टर्स पण आठवतात, उद्धवराव पाटील, त्या सगळ्यांनी दुहेरी सदस्यत्व सोडलेलं होतं आणि त्यांनी एकत्र येऊन सरकार बनवलं. त्याच्यात कुठेही जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीचा संबंध नव्हता. तेव्हा माहीत नसताना कोणी अधिकचं बोलू नये. इतिहास आधी जाणून घ्यावा, पानं वाचावीत. अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली. ते जाऊ द्या. क्लीन चिट बद्दल मला काय विचारू नका. वॉशिंग मशीन मिळतंय, त्या वॉशिंग मध्ये टाका. चांगली वॉशिंग मशीन मध्ये पावडर पण चांगली मिळते. ती पावडर टाकली सगळं पांढरं होऊन बाहेर. आसिम भाईंबरोबर गेलो आतमध्ये, पिझ्झा खाल्ला, चहा पेलो. राजकीय चर्चा काही गरजच नाही. मला माहिती आहे ते कुठे जाणारच नाही. माझा आधी 1 महिन्यापूर्वीचं ट्विट बघा. त्यांच्या पोराचं आणि माझं दररोज बोलणं होतं. त्याचा पोरगा आणि मी एकत्र प्रचाराला फिरणार आहोत. अभिजित पाटील आहेत आपले स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या कारखान्यावर आता त्यांचे 2 गोडाऊन सील करण्यात आलेले आहेत. अरे हे आता लोकांची घरं पण सील करतील. मरता क्या नाही करता. उगाच का त्यांना हिंदू मुसलमान आठवायला लागले पहिल्या टप्प्यानंतर. जेव्हा सगळ्या संस्था ज्या आहेत त्या संस्थांनी जाहीर करायला सुरुवात केलं की पहिल्या फेजमधलं मतदानामध्ये अडचण दिसते, तेव्हा यांनी चक्री फिरवली आणि मग काहीतरी ते काय इनहेरिटन्स टॅक्सवरती मी कोणाशीही वाद घालायला तयार आहे. हा इनहेरिटन्स टॅक्स हा जनता पार्टीचं सरकार होतं, ज्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी फॉरेन मिनिस्टर होते, मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते, तेव्हा आणलेला टॅक्स आहे. आणि काँग्रेसचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी हा टॅक्स रद्द केला.
हे कदाचित ते विसरले होते म्हणून ते पटकन इनहेरिटन्स टॅक्सवर बोलून गेले. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीतरी मुस्लिम घरं आहेत. म्हणजे ते मी पंढरपुरात गेलात, सांगलीच्या काही भागात गेलात, तुम्ही उस्मानाबाद धाराशिवच्या काही भागात गेलात, तर तिथे सगळे मुसलमान बायका आजही मंगळसूत्र घालतात. आणि मंगळसूत्राचं महत्व इथल्या सर्वसामान्य स्त्रीला कळतं. त्याच्यावरती तुम्ही राजकारण करता, हे दुर्दैव आहे. तुम्हाला महिलांवरती राजकारण करायचं आहे ना, मग मणिपूरच्या नागड्या झालेल्या महिलांवरती बोला. ज्या महिलांवरती अत्याचार झाला आणि त्या 2 महिने त्या जंतर मंतरवर बसला की आमच्यावरती सेक्शुअल काय म्हणतात त्याला, नाही सेक्शुअल काय हिंदीत लैंगिक शोषण झालं, त्यांच्याबद्दल बोला. हे मंगळसूत्र फिंगळसूत्र जर चिल्लर काहीतरी काढून प्रचार करता. राष्ट्रीय प्रचार आहे ना हा, प्रचार राष्ट्रीय निवडणुकीसाठी आहे ना. 10 वर्षात तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, जनता विचारते, बोला. नोकऱ्यांचं काय झालं, बोला. महागाईचं काय झालं, बोला. पेट्रोल डिझेलच्या किमती जेव्हा क्रूड ऑइल जगात स्वस्त झालं तेव्हा तुम्ही ते महाग का केला, 103 रुपये. आंतरराष्ट्रीय स्तरावरती चायना आपल्या भारतामध्ये हजारो किलोमीटर आतमध्ये घुसली आहे, त्याच्यावरती बोला. तुम्ही त्याच्यावरती काहीच बोलत नाहीये. मणिपूर विषयी बोलत नाहीये. मणिपूरला तर तुम्ही गेलात सुद्धा नाही. आणि कसल्या महिलांबद्दल बोलता. महिलांचं मंगळसूत्र वाचवायचं होतं तर मग मणिपूरला जायचं होतं ना. रस्त्यावरती म्हणजे लग्न करून त्यांच्यावर बलात्कार झाले, त्यांना मंगळसूत्र नव्हतं का? ही सगळी ढोंग बंद करा. लोक जे ज्वलंत प्रश्न विचारतायत की 10 वर्षामध्ये तुम्ही जेवढ्या आश्वासनं दिली होती त्याच्यातलं एक तरी पूर्ण केलंय का सांगा. आज पवारसाहेब सोलापूरच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल परवाला अजित पवार यांना राज्य शिखर बँकेप्रकरणी क्लीन चिट दिलेली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य शिखर बँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. कसं पाहता? असं हे सगळं होणार, हे सगळं होत राहणार, त्याला काय अर्थ नाही. हे सगळं सत्तेचा माज आहे. सत्तेचा माज येणाऱ्या काळामध्ये जनता उतरवेल. ही सेम परिस्थिती 77 साली दिसत होती की शासन अति करत होतं आणि लोकांनी लोकप्रिय असलेल्या इंदिरा गांधींचा पराभव केला होता. आणि तेव्हाही अशीच परिस्थिती होतं की अरे इंदिरा गांधींविरुद्ध चेहरा कोण, इंदिरा गांधींविरुद्ध चेहरा कोण, इंदिरा गांधींविरुद्ध चेहरा कोण. चेहरा कोणाला न सांगता गपचूप मोरारजी देसाईसारखा एक ज्येष्ठ नेता येऊन बसला. त्यामुळे चेहऱ्यावरती निवडणूक लढवली जात नाहीत. लढवली जाते ती प्राप्त परिस्थितीवरती. ती प्राप्त परिस्थिती काय? आम्ही गॅरंटी देतो 500 रुपयाला आम्ही गॅस विकू. आम्ही गॅरंटी देतो 50 ते 60 रुपयामध्ये आम्ही डिझेल आणि पेट्रोल विकू. आम्ही डाळीचे भाव कमी करू. आम्ही शेतकऱ्यांचं जीवन आसान करू, जे शरद पवार यांनी कायम केलेलं आहे. तेव्हा ह्याच्यावर बोलू ना, ह्याच्यावर चर्चा करा ना. कसले नाती गोती आणि कसल्या घाणेरड्या गोष्टींवरती चर्चा करताय. दादोजी स्टेडियमवरती ईव्हीएम मशीन आढळले आहे. काय अहो, या ईव्हीएम मशीन तुम्हाला समुद्रात सुद्धा आढळतील. एकदा जाऊन समुद्रात कोणाला डुबकी मारायला सांगा.